सूर्यनमस्कार हा फार पुरातन व्यायाम प्रकार असला तरी सूर्यनमस्कारातून नकळत सूर्याची उपासना होते, आराधना होते. सूर्य जो आपल्यावर अनंत उपकार करीत आहे त्याबद्दल त्याचे आभार मानून त्याला वंदन करण्याची संधी सूर्यनमस्कारातून मिळते. सूर्य अजिबात न चुकता नित्यनेमाने पूर्व दिशेकडून आकाशात उगवतो. संपूर्ण जगाला दिवसभर प्रकाश देतो. मानवाला व सृष्टीला जीवन देतो. सायंकाळी हा सूर्य पश्चिमेला क्षितिजा पलीकडे जातो आणि त्याची जागा चंद्र घेतो. रात्रीचे वेळी आकाशातील चंद्राचा निर्मळ प्रसन्न प्रकाश माणसाच्या मनाला मोहून टाकतो. अर्थात चंद्राचे हे सौंदर्य, हा सुंदर शांत प्रकाश सूर्यानेच क्षितिजाच्या आडून प्रदान केलेला असतो. दुसऱ्या दिवशी संपूर्ण जगाला प्रकाश देण्यासाठी सूर्य परत येतो. जणू आपणाला दर्शन देण्यासाठी आपल्या घराच्या अंगणात येतो. देवाला नमस्कार करण्यासाठी आपल्याला देवळात जावे लागते, पण सूर्यासाठी देवळात जाण्याची आवश्यकता नाही. तो सकाळीच आपल्या भेटीला आलेला आहे असे मानून त्या तेजाचे मनोभावे स्वागत करून सूर्यध्यान, त्राटक करणे अथवा सूर्यनमस्कार घालणे हे योग्यच आहे. देहाला उष्णतारूपी ऊर्जा व बुद्धीला तेज या दोन्हीचा स्रोत सूर्यापासून उगम पावतो. सकाळचे वातावरण हे प्रदूषणविरहित निर्मळ असते. सकाळी आपण उठल्यावर शरीर व मन उत्साही आणि प्रसन्न असते. सूर्य ध्यान करायचे असल्यास सूर्याची किरणे ही सूर्योदयाचे वेळी कोवळी असतात. यावेळी सूर्य त्राटकही करणे त्रासदायक होत नाही. सूर्य ध्यान करायचे म्हटले म्हणजे ते केव्हा करावे, किती वेळ करावे, कसे करावे, त्याच्या पद्धती कोणत्या असे प्रश्न साधकाच्या मनात उद्भवू शकतात. वेगवेगळे गुरु वेगवेगळ्या पद्धतीने सूर्यध्यान करतात, तरी सर्वांचा उद्देश एकच असतो, तो म्हणजे सूर्य तेजाची आराधना करून आत्म उन्नती साधणे, चित्त एकाग्र करून मन शांत करणे, दृष्टीचे तेज वाढवून तसेच मनोबल विकसित करून आपल्या शरीराच्या भोवतीचे तेजोवलय म्हणजेच आरा वाढवणे. सूर्य ध्यानासाठी गुरुचे मार्गदर्शन आवश्यक मानले जाते. तरी पण सूर्यध्यानातील अधिकारी गुरु मिळाला नाही तर सूर्यध्यानाची योग्य ती पद्धत स्वतः निवडावी. आपल्या तब्येतीचा, मानसिक प्रवृत्तीचा साधक बाधक विचार करून सूर्यध्यानास प्रारंभ करण्यासाठी एक सोपी पद्धत पुढे देत आहे, ती अवलंबायला हरकत नाही. सूर्यध्यानास प्रारंभ करायचा असेल तर तो शक्यतो रविवारी करावा. आज मात्र आपण मकर संक्रांत म्हणजे सूर्याचे उत्तरायणास प्रारंभ ही वेळ साधून सूर्यध्यान करण्यास सुरुवात करीत आहोत. पूर्व क्षितिजावर पहाटेस उशेची लाली पसरताच सूर्याला आवाहन करून तसेच शक्य असेल तिथे नदीपात्रात उभे राहून अर्घ्य द्यावेत व त्यानंतर सूर्यध्यानाची सुरुवात करावी. आम्ही सूर्यध्यानाचे संकल्प व सूर्याचे आवाहनासाठी काही श्लोक सौ धनश्री संकेत देसाई तोडेवाले यांच्या आवाजात देत आहोत. त्याचे श्रवण करावे व त्याप्रमाणे संकल्प व आवाहन करावे. संकल्प. ओम तत्सत. ओम विष्णुर्विष्णुर्विष्णु
ॐ दैत्यस्य ब्रह्मणो द्वितीयपरार्धे श्रीश्वेतवाराहकल्पे जम्बूद्वीपे भरतखण्डे आर्यावर्तेकदेशान्तर्गते पुण्यस्थाने कलियुगे कलिप्रथमचरणे क्रोधीनाम संवत्सरे पौषमासे कृष्णपक्षे प्रतिपदातिथो भौमवासरे श्रीसूर्यनारायणप्रीतये भगवतः श्रीसूर्यस्य पूजनम् अहं करिष्ये। उपरोक्त संकल्प करून हातात पुष्प घेऊन पुढील ध्यान मंत्र म्हणून सूर्याचे ध्यान करावे। ध्यान मंत्र। रक्ताम्बुजासनामवशेषगुणेकसिन्धुं भानुसमस्तजगतामधीपं भजामि। पद्यद्वयाभयवरान् दधतः कराब्जे माणिक्यमौलिमरुणाङ्गरुचिं त्रिनेत्रम्। आवाहन मंत्र। हातात अक्षता घेऊन आवाहन मंत्र म्हणावा। ॐ देवेश भक्तिसुलभ परिवार समन्वित यावत् त्वां पूजयिष्यामि तावद्देव इहावः। ॐ भूर्भुवः स्वः श्रीसूर्यनारायणाय नमः। श्रीसूर्यनारायणमावहयामि। श्रीसूर्यनारायण इहागच्छ। इह तिष्ठ स्थापयामि पूजयामि च। श्री सूर्यनारायणाला नमस्कार करून आवाहन करावे। हातातील अक्षता सूर्याला अर्पण कराव्यात। सूर्यध्यानास प्रारंभ करायचा असेल तर तो शक्यतो रविवारी करावा, कारण रविवार हा सूर्यवार मानला जातो। प्रत्यक्ष सूर्यध्यान करायचे झाल्यास सूर्योदयापूर्वी 1 तास आधी उठावे, शौच स्नान उरकून तयार व्हावे, घरच्या कुलदेवतेला किंवा आराध्य देवतेला मनोभावे वंदन करावे। शक्य झाले तर आपल्या आईवडिलांना, गुरुला नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा। नंतर प्रत्यक्ष निसर्गात जाऊन जेथून सूर्योदय व्यवस्थित दिसतो अशा ठिकाणी पहाटे म्हणजे सूर्योदयाच्या वेळेला उभे राहावे। आपल्या घराच्या अंगणातून उगवता सूर्य चांगला दिसत असेल तर अंगणात उभे राहिले तरी चालेल, मात्र कोणत्याही परिस्थितीत बिल्डिंगच्या गच्चीवर एकट्याने जाऊन सूर्यध्यान करू नये, कारण सूर्यध्यान करताना काही वेळा ती व्यक्ती भानविरहित अशा तुरिया अवस्थेत जाऊ शकते। अशा वेळी गच्चीवरून तोल जाऊन पडून दुर्घटनाही होण्याची शक्यता असते। अशा काही दुर्घटना घडल्याचे ऐकिवात आहे। मात्र सूर्यध्यानाच्या वेळी अकस्मात अशी भानविरहित तुरिया अवस्था आलीच तर सांभाळण्यासाठी दुसरी कोणी व्यक्ती सोबतीला असली तर मात्र बिल्डिंगच्या गच्चीवर सूर्यध्यान करण्यास हरकत नाही। पण तरीही निसर्गाच्या सान्निध्यात मोकळ्या हवेत आणि एखाद्या बागेत पहाटे सूर्यध्यान करणे अतिशय सुखद असते। पूर्वेकडे तोंड करून उभे राहिले म्हणजे क्षितिजावर लालसर लाली उमटू लागल्याचे दिसते। आजूबाजूला पहाटेचा मंद प्रकाश जाणवेल, काही क्षणातच फटफटू लागेल। या क्षणाला ब्रह्मतेज म्हणतात। या वेळी पूर्व दिशेला जी लालसर प्रभा दिसेल तिला डोळे भरून पहावे। अनेक वेदांमध्ये वर्णन केलेली उषादेवी तीच। त्या उषादेवीला नजरेमध्ये साठवून डोळे बंद करून ध्यान करावे। शक्य झाले
तर एखादे उषा स्तोत्र म्हणावे. वेदपुराणातील सूर्यध्यान या प्रकरणात काही उषा स्तोत्रे दिली आहेत. हळूहळू सूर्य वर यायला लागेल. तो उगवता सूर्य डोळे भरून पाहावा. तो सूर्य कोवळा असल्यामुळे त्याचा डोळ्यांना त्रास होणार नाही. उगवत्या कोवळ्या सूर्याची सोनेरी किरणे आपल्या संपूर्ण अंगाला अंघोळ घालीत आहेत. त्याचे तेज शरीराच्या अवतीभोवती पसरत आहे. डोळ्यांचे तेज वाढत आहे. मनातला सर्व अंधकार दूर होऊन मन आणि शरीर तेजाने उजळत आहे. अशा कल्पना मनासमोर कराव्यात व उगवत्या कोवळ्या सूर्याकडे डोळे भरून पाहत असताना त्याची प्रार्थना करावी. ओम सूर्यनारायणाय नमः असा जप करावा. येत असतील तर सूर्याच्या 12ही नावांचा मन एकाग्र करून उच्चार करावा. गायत्री मंत्र योग्य पद्धतीने म्हणता येत असेल तर तो यावेळी म्हणावा. शक्य होईल तेवढा गायत्री जप करावा. शक्य झाले तर एखादे सवित सूक्त किंवा ऋचा म्हणावी. उगवत्या सूर्याला ऋषीमुनींनी वेदांमध्ये सवितृ म्हणजे सवित असे म्हटलेले आहे. हळूहळू सूर्यबिंब वर येईल. सूर्यबिंब प्रखर होऊ लागेल. त्यावेळी मात्र ते पाहणे कठीण वाटायला लागेल. डोळ्यातून पाणी येण्यास सुरुवात होईल. अशा वेळी डोळ्यांना त्रास न देता ताबडतोब डोळे बंद करावेत आणि दोन डोळ्यांच्या मध्ये कपाळाच्या मध्यभागी आज्ञाचक्राच्या जागी ते सूर्यबिंब डोळे बंद असताना केवळ अनुभवण्याचा प्रयत्न करावा. ध्यानाचा कालावधी वाढेल तसा शुभ्र प्रकाश डोळ्यासमोर आणि शरीराच्या अवतीभोवती जाणवायला लागेल. थोडी विश्रांती घेऊन परत सावकाश डोळे उघडावेत आणि सूर्यबिंबाकडे काही सेकंदापासून 2-3 मिनिटे पाहावे. आता डोळे जास्त ताणू नयेत. अगदी सहजपणे पाहावे आणि परत डोळे बंद करून सूर्याचे ध्यान मनश्चक्षुसमोर करावे. सूर्याची प्रार्थना करावी. एखादे सूर्यसूक्त किंवा सूर्यऋचा म्हणता आली तर म्हणावे. डोळे बंद अवस्थेत जेवढा अधिक वेळ सूर्य अनुभवता येईल तेवढे चांगले. तेच ध्यान होय. तेच अंतरत्राटक होय. प्रत्यक्ष सूर्य किती वेळ बघतो याच्यापेक्षा डोळे बंद करून तो मनश्चक्षुसमोर किती वेळ जास्त अनुभवतो याला महत्त्व आहे. थंडीच्या दिवसात म्हणजे हिवाळ्यात एवढे होईपर्यंत सकाळचे 7:30 ते 8 वाजलेले असतील तेव्हा परत एकदा सूर्याची प्रार्थना करून त्याला वंदन करावे. सूर्यध्यान संपवून एका वेगळ्या अत्यानंदाच्या अवस्थेत घरी यावे. उन्हाळ्यामध्ये सूर्योदय लवकर होत असल्यामुळे सूर्यध्यान सकाळी 7:30 वाजेपर्यंत संपवणे योग्य ठरेल. सूर्यध्यान झाल्यावर मात्र थंडगार पाणी डोळ्यावर मारावे. प्रत्यक्ष निसर्गात जाऊन उगवत्या सूर्याकडे पाहून ध्यान करणे एखाद्याला शक्य नसेल तर त्याने पुढीलप्रमाणे सूर्यध्यान करावे. पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावर उठून तोंड धुणे, शौचास जाणे, आंघोळ करणे इत्यादी गोष्टी झाल्यावर घरातच एकांत जागी बसावे. समोर उगवता सूर्य आहे अशी कल्पना करावी किंवा आपल्या कम्प्युटरवर डेस्कटॉपवर सूर्याची प्रतिमा स्क्रीनवर घ्यावी किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर घ्यावी किंवा एखाद्या पांढऱ्या शुभ्र कागदावर सूर्यप्रतिमा लाल काढून तो कागद समोर ठेवावा आणि समोर उगवता सूर्य आहे अशी कल्पना करून त्याची प्रार्थना करायची आहे. जणू तुम्हाला सूर्याची मानसपूजा करायची आहे. मानसपूजा म्हणजे आपल्या बाह्य आणि अंतर्मनातून केलेली पूजा. या पूजेमध्ये प्रत्यक्ष पूजा नसते तर सर्व पूजन मनानेच करायचे असते. आपल्या हृदय कमलात म्हणजेच अंतरंगात सूर्याचे अस्तित्व आहे ही कल्पना महत्त्वाची असते. यात सूर्याचे स्वागत करण्यापासून वर दिलेले बाह्य त्राटक आणि सूर्यध्यान मनानेच करायचे असते.
सुरुवातीला मन एकाग्र करून मनाने सूर्य पाहणे कठीण जाईल, पण मनात सूर्यावर पूर्ण भक्ती आणि श्रद्धा ठेवून प्रयत्न केल्यास हळूहळू ते शक्य होईल. सूर्याची मानस पूजा करताना आपल्या कुलदेवतेची किंवा आराध्य देवतेची प्रार्थना करून सावकाश डोळे बंद करून घ्यावेत. बंद डोळ्यासमोर तेजस्वी सूर्यबिंब आणण्याचा प्रयत्न करावा. हळूहळू ते येऊ लागेल. त्या उगवत्या सूर्याचा सुंदर सोनेरी प्रकाश शरीरात व शरीराच्या प्रत्येक अवयवात आणि प्रत्येक शरीर पेशीवर शिरत आहे. सगळीकडे तेज व अलौकिक चैतन्य भरले आहे. उत्साह ओसंडून वाहत आहे. शरीराच्या अवतीभोवती तेजोवलय ऑरा असा सूर्याच्या शुभ्र प्रकाशामुळे अधिकच तेजस्वी होत आहे, असे मनातल्या मनात विचार करून सूर्यध्यान करीत राहावे. सराव जसा वाढेल तसे ते अधिक चांगले जमायला लागेल. मानस पूजेद्वारे केले जाणारे हे सूर्यध्यान शक्यतो सकाळीच करावे, पण सकाळी शक्य नाही तर ते दुपारी किंवा रात्रीही केलेले चालेल, कारण ते प्रत्यक्ष करायचे नसून मनातून करायचे आहे. मात्र दुपार किंवा रात्र असली तरी त्यावेळी कल्पना मात्र सकाळचीच करायची आहे. म्हणून नेहमीच सल्ला हा की प्रत्यक्ष उगवत्या सूर्याकडे, समजा जर पाहणे शक्य नसेल नैसर्गिक जागेत, तर मात्र प्रतिबिंब कांस्य धातूच्या पसरट थाळीत पाहून काही लोक सूर्यध्यान करतात. कांस्य धातूच्या पसरट थाळीत शुद्ध पाणी भरले जाते. ते पाण्याने भरलेले भांडे घराच्या अंगणात अशा जागी ठेवावे की त्यात सूर्याचे प्रतिबिंब सहज दिसत राहील. साधकाने त्या कांस्य पात्रासमोर पूर्वाभिमुख बसून त्यातील सूर्याच्या प्रतिबिंबाकडे मन एकाग्र करून पाहावे. बाकी कृती प्रथम दिल्याप्रमाणेच. काही साधक विजेच्या तेजस्वी दिव्याकडे दुधी बल्ब पाहून सूर्यत्राटक करतात. मात्र तेजस्वी विजेच्या बल्बला सूर्यप्रतीक मानले जाते आणि सूर्याची कल्पना करून बाह्य त्राटक केले जाते. ह्या सर्व गोष्टी ज्या वेळेला नाईलाजाने कराव्या लागणार आहेत त्याच वेळेला कराव्यात. अन्यतः प्रत्यक्ष सूर्याला पूर्वेकडे तो उगवत असताना पाहणे आणि सूर्यध्यान करणे हे केव्हाही अधिक योग्य आहे, किंवा सूर्याचे चित्र काढून ते पाहणे अधिक योग्य आहे, आणि तेही सकाळी सूर्योदयाच्या वेळीच.